करायचं काय? जिल्ह्यातील अवैध धंदे बंद झालेच पाहिजे. जिल्ह्यातील अवैध धंदे बंद झालेच पाहिजे. जिल्ह्यातील अवैध धंदे बंद झालेच पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला करणाऱ्यांना अटक करा. आणि सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला करणाऱ्यांवर अटक करा. पुलिस की गुंडागर्दी नहीं चलेगी. पुलिस की गुंडागर्दी नहीं चलेगी. जातीवादी विरोध जैसे पोलीस निरीक्षक साहेब यांची जिल्हाभर भडकवली आहे. त्या जमिनीच्या संदर्भामध्ये तुमच्याकडे आम्ही 1 महिना त्याला निवेदन दिले आहे. परंतु एक आमचे आदरणीय तहसीलदार साहेब टोकर तलाव गावामध्ये जवळजवळ 20 ते 25 आमच्या आदिवासी बांधवांना त्यांनी अतिक्रमण केलं म्हणून त्यांना नोटिसा दिल्या आहेत. आता ते जवळजवळ 70-80 वर्षापासून त्या गावामध्ये राहत असताना त्यांनी अतिक्रमण कसं केलं हो? आणि आमचे आदरणीय चंद्रकांत रघुवंशी यांचे कुटुंब 1958 पासून नंदुरबारमध्ये आले आणि त्यांनी हजारो एकर जमिनी, गायचरण असेल, देवस्थान असेल, आमच्या आदिवासी बांधवांच्या जमिनी हे बेकायदेशीर भडकवली आहे. त्या जमिनी तुम्हाला दिसत नाही का हो तुमच्या महसूल विभागाला? हा जब आम्ही विचारण्यासाठी तुमच्या दारात आलेलो मॅडम. म्हणून तुम्ही या आमचं निवेदन घ्या. गायचरण असेल, भूचरण असेल, त्यांनी जमिनी बेकायदेशीर भडकवल्या आहेत. भडकवल्या नव्हे तर शासनाच्या करोडो रुपयांचा त्यांनी महसूल बुडवला आहे. आणि अशा पद्धतीचे निवेदन आम्ही तुमच्याकडे दिलं आहे 1 महिन्यापासून. तर त्याच्यावर पुन्हा आम्ही तुम्हाला आज निवेदन देत आहोत. आणि तुम्ही लवकरात लवकर त्या चंद्रकांत रघुवंशी यांनी जे आमच्या आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीर भडकवल्या आहेत, 7/12 वर वास्टर लावून खाडाखोड केलेले आहेत, त्या जमिनीची चौकशी करावी यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत निवेदन द्यायला आलो आहोत. मॅडम, तुम्ही आमच्या या मोर्चेकऱ्यांचं निवेदन स्वीकारावं आणि त्याच्यावर तुम्ही लेखी आश्वासन द्यावं यासाठी आम्ही संविधानिक पद्धतीने मागणी करत आहोत. हॅलो, आज नंदुरबार जिल्ह्याचा मालक या जिल्हाधिकार्यालयाच्या गेटवर थांबलेला आहे. या ठिकाणी निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करतो आहे. आणि आमचा आक्रोश मोर्चा, आमचा आदिवासींचा आक्रोश का होतोय या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. पण तुम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतायत. नाईलाजाने आम्हाला सांगावं लागतंय की या नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी, गरीबातला गरीब आदिवासी जो बकऱ्या धरतो त्याचं नाव प्रशासनाला माहितीये आणि त्याचं घर अतिक्रमण मध्ये आहे हे प्रशासनाला माहितीये. मात्र या नंदुरबार जिल्ह्यामध्ये हजारो एकर जमिनीवर ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि स्वतः त्यांनी फार्म हाऊसच्या नावाने अतिक्रमण करून 20-25 वर्षापासून त्या ठिकाणी ते अतिक्रमण आहे आणि शासनाने तसे आदेश तुम्हाला केलेले आहे. आणि अशा व्यक्तीवर, अशा व्यक्तीचं नाव तुम्हाला माहिती नाही आणि अशा व्यक्तींच्या मार्फत कोणाला तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार केली जाते आणि टोकर तलावामधल्या 13 लोकांना नोटिसा निघतात की त्या ठिकाणी तुमचे अतिक्रमित घरं तोडा. आमचं म्हणणं आहे, आमच्या गरीबाचे घरं तोडा, त्याच्या आधी तुम्ही जे अतिक्रमण शासनाने काढून टाका म्हणून सांगितलेलं आहे ते काढून टाका. आमच्या आदिवासींचे घरं पण आम्ही काढून घेऊ. त्यांना घरं, ते मालक असून त्यांना घर बांधायला जागा नसेल, देऊ आम्ही सहारा. पूर्ण जिल्हा आमचा आहे. या जिल्ह्यामध्ये पेसा कायदा लागू आहे. 2014 पासून पेसा कायदा सक्तीने लागू असताना या ठिकाणी जमिनीचं हस्तांतरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. या ठिकाणी 5वी आणि 6वी अनुसूची लागू आहे. कुठलेही हस्तांतरण, कुठलेही कारखानदारी, कुठलेही औद्योगिक प्रयोजनासाठी ज्या पण तुम्ही जमिनीचं हस्तांतरण केलं त्या ठिकाणी ग्रामसभेचं NOC घेणं तुम्हाला आवश्यक असताना या सरकारी अधिकाऱ्यांनी मिळून या आदिवासींच्या जमिनीवर दरोडा टाकलेला आहे आणि एका पदाधिकाऱ्यांना, राजकीय पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी अभय देऊन त्यांना हजारो एकर जमिनी तुम्ही त्यांना बक्षीस म्हणून देऊन टाकलेल्या आहेत. आणि या आदिवासींना तुम्ही बेदखल करण्याचं तुमचं हे जे षडयंत्र आहे हे थांबवलं पाहिजे. आणि मी या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करेन की या ठिकाणी अतिरिक्त जिल्हा अधिकारी हे सगळे जमिनीचे व्यवहार सांभाळतात. ह्याच्या पुढे निजाली शेट्टी साहेबांनी तुमच्याकडे कुड कायद्याच्या जमिनी असतील, जे पण जमिनीचे व्यवहार असतील, अंतिम शेरा तुमचा त्या फायलीवर असला पाहिजे. आणि या ठिकाणी अतिरिक्त जिल्हाधिकारी चुकीचे निर्णय घेतात आणि तुम्हाला त्या ठिकाणी बदनाम व्हावं लागतं.
या संघटनेचा ऐका की अंतिम शेरा ज्या टायमाला जमिनीचं अंतिम हस्तांतरण होणार